नागपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांना जे THR पुरवला जातो त्याच्या संदर्भातला हा रिपोर्ट आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अंगणवाड्यांच्या संदर्भात खूप तक्रारी येत होत्या की जे ते THR मिळते, जो राज्याच्या तिजोरीतून 1700 कोटी रुपये महाराष्ट्रात उधळले जातात, आता तो वाढून कदाचित त्यावेळेचा आकडा होता, आता तो कदाचित 2500-2600 कोटीपर्यंत गेला असेल. हे जे पुरवलं जातं हे कोणीच मुलं खात नाही. आणि या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर ते नागपूरच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रिजनल पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीमध्ये ते तपासणीसाठी पाठवलं. आणि तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा जो रिपोर्ट आला, हा रिपोर्ट माझ्या पुढे आहे. हा THR म्हणजे राज्य सरकार झोपलं आहे का? टक्केवारीमध्ये इतकं मशगूल झालंय की पोरांच्या भविष्याबरोबर राज्यामध्ये ठेकेदाराचा पोट भरण्यासाठी हे सगळे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि टक्केवारीमध्ये इतकं मशगूल आहे की पोरं जगली काय मेली काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही. अशा प्रकारचा हा निगेटिव्ह रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये पूर्णतः जे त्यामध्ये न्यूट्रिशन पाहिजे, त्या कंटेंट पाहिजे, जे मॉइश्चर जेवढं पाहिजे, त्यातला सर्व निगेटिव्ह रिपोर्ट हा त्या लॅबचा आलेला आहे. यामध्ये अनेक गावाच्या तपासणी म्हणजे जोगापूर आहे, व्यंकटपूर आहे, धानापूर 2-1 आणि अक्षापूर, वीरगाव, हा गोंडपिंपरी तालुक्यातील जवळपास 25 गावातील हे संपूर्ण तपासल्यानंतर यामध्ये या सगळ्या रिपोर्ट जर बघितला इतकं भयावह आहे की त्यातून पोरांना उद्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन पुन्हा ती बालकं कुपोषित होतील, अनेक बिमाऱ्यांनी त्रस्त होतील. अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा हा आहार पुरवठा केला जात आहे. याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारमधले मंत्री, सचिव, आयुक्त, या महिला बाल कल्याण विभागाचे यांना किती टक्के कमिशन मिळतो म्हणून अशा निकृष्ट दर्जाचा माल अंगणवाडीमध्ये पुरवला जातो आहे. मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे? त्यांनी या विभागावर ते राष्ट्रवादीकडे खात आहे म्हणून लक्ष देत नाही का? हाही खरा प्रश्न आहे. पण गंभीर बाब अशी की हे खाण्यायोग्य या अंगणवाडीमध्ये या रिपोर्टनुसार, हा एवढा मोठा रिपोर्ट आहे आणि हा पाठवलेला संपूर्ण लॅबचा प्रत्येक गावातील तपासणीचा हा सगळा रिपोर्ट स्वतंत्र रिपोर्ट आहे. याची कॉपी सगळ्यांना तुम्हाला देतो. म्हणजे हे महाराष्ट्रात कदाचित सुरू असेल. हे एका तालुक्यातील 25 गावांची तपासणी केल्यानंतर या THRचा हा महाघोटाळा पुढे आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला आज बोलवलं. हे रिपोर्ट जो माझ्या पुढे आलेला आहे हा मी अधिकृत मला ऑफिसमधून मिळालेला हा रिपोर्ट आहे. मला एवढीच मागणी आहे, जो कंत्राटदार असेल तो त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हा कोण पुरवठादार आहे? मी त्याचं नाव घेऊ इच्छित नाही, मला नाव घ्यायची गरज नाही. पण हे जे कोणी पुरवठादार कंत्राटदार असतील त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याला ब्लॅकलिस्टेड केलं गेलं पाहिजे. याच्याकडून काम काढून घेतलं गेलं पाहिजे. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तर या पोरांचं भविष्य वाचेल. नान्यता या पोरांचं भविष्य उद्ध्वस्त होईल. त्यांचं त्या लहान बालकावर, अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या बालकावर ते सर्व खाद्य घेतात जबरदस्तीनं आणि फेकून देतात. कोणी खात पण नाही, खाण्यायोग्य नाही आणि त्याला चव पण नाही. ते मिळणारं धान्य मुलांसाठीच, छोट्या बालकासाठीच नाही तर गरोदर आईसाठी सुद्धा आहे. ते सुद्धा ते खात नाही. गरोदर मातांना मिळालं जातं ते सुद्धा घेतलं जात नाही. म्हणजे सरकारची तिजोरीची लूट ठेकेदाराला पोचण्यासाठी आणि कंत्राटदाराचं पोट भरण्यासाठी आणि त्या विभागातील टक्केवारी घेण्यासाठी हा धंदा राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याची सर्वकष चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.